precious. Oh, I'll save memories in my head like तुम्हाला मागे खरवसबद्दल बोलले होते की 400 रुपीजनी मिळतो आमच्याकडे. तर एवढ्या कमेंट आले होते त्या शॉर्ट व्हिडिओला की फ्री दिला जातो. तर हो, मी पण गावाला राहिलेली आहे. माझ्या घरी मी 5वीत असल्यापासून म्हैस आहे. मी म्हशीची धार काढलेली आहे, म्हशीची डिलिव्हरी बघितलेली आहे, म्हशीचा चिक खाल्लेला आहे, आकरी दूध पिलेली आहे, सगळं काही केलेलं आहे. कारण माझं बालपण सगळं गावालाच गेले. त्यामुळे मला माहिती आहे की गावाला फ्री दिला जातो. मला फक्त सांगायचं होतं की आमच्या एरियात हा असा रेटला दिला जातो हल्ली आणि खरंच तो खूप पौष्टिक असतो आणि खाल्ला पाहिजे सगळ्यांनी. गावाला त्याचं महत्त्व नसतं जेव्हा तो फ्री दिला जातो तेव्हा. इकडे बघा आम्ही असं 400 रुपये लिटर घेऊन खातोय. हे मला सांगायचं होतं की खा. जर का तुम्ही खात नसाल तर तो खा. तर हे असं 5 लिटर दूध आहोंनी पहाटे आणून ठेवलंय आणि बिचारे आवरून प्रोटीन पिऊन एक ॲपल खाऊन गेलेले आहेत. त्यांना आज टिफिन नाहीये. झाला आज माझा 4th डे आहे. तर उद्यापासून मिळेल, सगळं काही होईल वेळेवर. तर चला मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. खरं तर मला आजही ब्लॉग करायची इच्छा नव्हती. मी कालही ब्लॉगिंग नाही केलेलं, एडिटिंगही नाही केलेलं. आज मला थोडंसं एडिटिंग बाकी आहे. रात्री मी केलं थोडं, तर ते करून मला आज व्हिडिओ एनीहाऊ पोस्ट करायचा आहे. कारण तुम्ही लोकं वाट बघता. अगदी खूप प्रेमानं कॉमेंट येतात की ताई आम्ही वाट बघतोय ब्लॉगची आणि हे असं काहीसं होतं. सहसा मी तशी आजारी नसते, तुम्ही बघता. माझा एक पिरियडचा इश्यू सोडला तर. तर या महिन्यात मला अगदी नॉर्मल पिरियड येऊन गेलेले आहेत. थांबलेलीही आहेत. त्यामुळे मी आता छानसं इथून पुढे ब्लॉगिंग करेन. चला मग कामाला सुरुवात करूया. time is running out. What if my best 1 टेबलस्पून कोरिएंडर सीड्स म्हणजे धने रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. सकाळी हे गाळून पिलं तर चालणार आहे किंवा हे उकळवून पुन्हा कोमट करून पिलं तरी चालणार आहे. हे काय करतं, हे काही थायरॉईड बरा करतं असं नाही आहे बरं का. आणि ज्यांना माझ्यासारखा थायरॉईड आहे त्यांनी तर गोळी घेतल्यानंतर म्हणजे आपण तर उपाशीपोटी टॅबलेट घेतोच उठल्या उठल्या, त्यानंतर 1 तासांनी जवळपास हे पाणी प्यायचं आहे. हे पाणी डायजेस्टिव्ह सिस्टम आपली सुधारण्यास मदत करतं आणि त्याचमुळे मेटाबॉलिझम आपला हाय होतो आणि बरेचसे प्रॉब्लेम तसे सॉल्व्ह होतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की जेव्हा सकाळी उठतो आपण तेव्हा चेहऱ्यावरती थोडीफार सूज वगैरे जर का असेल ना, तर ती कमी करण्यास हे पाणी नॅचरली हेल्प करतं. money on cures. Forgot how to fix myself. प्रितिशच्या दिवसाची सुरुवात बदामांनी करते. मी आता बदाम लगेच काही खाऊ शकत नाही कारण मी आत्ताच ते पाणी पिली आहे. Oh, I'll save memories in my head. सकाळी लवकर उठून आहोंना जेव्हा टिफिन दिलेला असतो तेव्हा बरं असतं. दिवसभर पुन्हा स्वयंपाकाचं टेन्शन नसतं. पण ज्या दिवशी त्यांना टिफिन नसतो ना, मग मी हा असा कंटाळा करते. तुम्हीसुद्धा मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच असं करत असाल. आता मी त्या फेजमधून बाहेर आली आहे कारण प्रीतीचा टिफिन सध्या बंद आहे. आणि हे बघा आता काय करणार आहे, आम्ही दोघंही गरमागरम हे असे डोसे बनवून खाणार आहोत. आता जस्ट मी हे फिरवून ब्लेंडरला ठेवून देणार आहे आणि एक जवळपास 1 तासाभरांनी पुन्हा करेन. 1:30च्या सुमारास म्हणजे भूक लागलेली असते आणि हे पटकन बनतात ना. हे काय डायरेक्ट तव्यातून काढून ताटातच आले पाहिजेत तरच याची खाण्याची मजा आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं मी थोडेसे पोहेसुद्धा यामध्ये ॲड करणार आहे. रात्रभर भिजताना यामध्ये मेथी आपण ॲड केलेलीच आहे, त्यामुळं व्यवस्थित फर्मेंट होतं. जास्त वेळ ठेवायला खरंच लागत नाही, पण तरीसुद्धा ठेवलं तर अजूनच बेटर आहे. अगारोचा हा छोटूसा ब्लेंडर आहे, पण यामध्ये बघा तुम्ही सगळं काही व्यवस्थित ब्लेंड होतं, ग्राइंड होतं आणि खरंच तुम्ही जर का बजेटमध्ये ब्लेंडर एखादा शोधत असाल ना, तर हा बेस्ट आहे अगदी. मी रफ अँड टफ कसाही यूज करते आहे आणि जेव्हापासून तो मला मिळाला आहे तेव्हापासून रेग्युलर यूज करते आहे. हां, मध्ये आधी मी माझाही वापरत असते चेंज म्हणून, पण जास्तीत जास्त हाच यूज करते आहे मी सध्या. कारण थोडासा हँडी पण आहे. यातलं छोटंसं भांडं आहे ना, ते तर मला फार आवडतं. पटकन हाताखाली अद्रक लसणाची पेस्ट करायला किंवा फक्त अद्रकची पेस्ट करायला मला ते खूप कामाला येतं. आता हे जे काही मी बॅटर बनवते ना, याची इडलीसुद्धा बनवू शकतो आपण किंवा मिक्स डाळीचे अप्पे
वगैरे तू का बनवत नाहीस ताई, अशीही मला कॉमेंट होती. तर माझं काय झालं आहे सांगू का, मला ना आप्यांसाठी ना बिडाचं भांडं घ्यायचं आहे आणि ते घेणंच होत नाही आहे. म्हणजे मी इतक्या साऱ्या बाकीच्या गोष्टी खरेदी करत राहते, पण ते माझ्या लक्षात राहत नाही आहे आणि माझ्याकडे एक होतं, पण ते डीमार्टचं होतं, ज्याचं कोटिंग निघून गेलं आणि ते वापरायचंही नसतं म्हणून मी ते फेकून दिलं. तर आता मला एक बिडाचं छानसं आप्याचं भांडं घ्यायचं आहे आणि मग मी आप्पेसुद्धा मिक्स डाळीचे बनवायला सुरू करेन. त्याचमुळे ते सध्या बंद आहेत. चला 1:30 वाजता आहेत, गरम गरम डोसे बनवून घेते. या पावसाळी दिवसामध्ये म्हणजे हवा अशी थंड आहे ना, तर गरम गरम खायला तशी मजा येते. सकाळी बनवलेली पोळी भाजी जेवणाच्या वेळेपर्यंत पूर्णपणे थंड झालेली असते. भाजी तशी गरम करून घ्यायला लागते, पण मी कधी कधी कंटाळा करते, तशीच खाते. तर आज मात्र गरमागरम असणार आहे. उडदाच्या डाळीचे आणि तांदळाचे जे आपण डोसे बनवतो ते जेवढे टेस्टी लागतात ना, तेवढे मुगाचे या छोट्या मुलांना, आता हा माझा छोटा नाही आहे, चांगलाच मोठा झाला आहे, पण तरी याला नाही आवडत हा मुगाचा, इतका नाही आवडत. म्हणजे त्याची अशी तक्रार असते की तू प्लेनवाला डोसा का नाही करत. आपलं असं असतं की चला काहीतरी हेल्दी खाऊ घालू. तर याला मी आता काय करणार आहे की चीज स्प्रेड करून देणार आहे, म्हणजे मग तो आरामात खाईल, त्याला कळणार पण नाही की हा मुगाचा डोसा आहे. हे पहा, असा डोसा आवडतो मला. मस्त ना. प्रितिशला मी चीजवाले करून दिलेत आणि हे असे मी पण ना, हे 2 खाऊन पण पोट नाही भरत. कारण एकतर हॉटेलसारखा खूप मोठा नसतो साईजनी आणि खूप असा पातळ पातळ आहे ना, तर पटकन बनवला तरीसुद्धा किती छान बनतो हे दाखवायचं आहे आणि मुळात हेल्दी. तरी मी यामध्ये ना हिरवी मिरची, अद्रक, लसूण थोडासा किंवा कोथिंबीरच्या काड्या हे घालायला मी आज चक्क विसरली आहे. आला का हो? आला? कॉफी बनवायची आहे? मी आणि प्रितिश पिलोय. चकोल्या बनवतीये. मला चकोल्या खायचा मूड आहे. कोणाला खायचे? प्रितिश ना चकोल्या म्हटलं की तोंड वाकडं करतो, पण मी खाऊ घालणारच आहे. सावजीचा मसाला अजून शिल्लक आहे. टाक चकोल्यात. टाकू? खरं तर मी काढून ठेवलंय ऑलरेडी फ्रीज मधून बाहेर आणि घालणारच आहे चकोल्याला, पण ठीक आहे. मी अप्रुव्हल दिलेला आहे. अंडा करी करायचा प्लॅन होता, पण आम्ही आज ऑफिसमध्ये अंडा करी खाल्लेली आहे, तर डबल अंडी नको व्हायला म्हणून अंडा करी कॅन्सल आणि चकोल्या करत आहे. काय शोधाशोध चालली? आत्ता लाडू करायला म्हटलेस? अरे ती कुकरची वाफ निघेपर्यंत करते ना लाडू, लगेच होतं. तुम्हाला काय हवंय? कॉफी दे ना मला. फक्त पाणीच तर गरम करायचंय. नाही. ब्लॅक मला कॉफी आहे ना? पाहिजे कॉफी. काय मला पाहिजे. असे असे हे बघा, माझे हे पाठचे 2 हात आहेत ना, ते असे तिकडे खेचून कॉफी करायला हवा त्यांना. मी आता लाडू करायला घेतले, पण मी काय म्हणते, थांबा लाडूच खावा एखादा. कॉफी राहू द्या, वेळ नाही लागत, सॉफ्ट गोळ्या एकदम पटकन होतात. बरं थांबा, नाही तर देतेच, कॉफीच करून देते. झाली ब्लॅक कॉफी रेडी. खायचंय का लाडू? या
या लवकर. प्रितिशला एक तुम्हाला एक. 7:15 होत आहे. मला 8 पर्यंत रेडी करायचा आहे स्वयंपाक. लेट झालं ना आज थोडं. प्रितिशला देऊन येतो. आता हा तुम्हाला. या. वेलची, गूळ आणि शेंगदाणे बस. असे सिंपलच आवडतात. मी यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून बनवण्याचा प्रयत्न केला होता. प्रितिशला प्युअर लागतात. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. ड्रायफ्रुट्स रोज भिजवून दिलेले बरे. हं. घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळ आभारी आहे. जेव्हा केव्हा माझ्याकडे फ्रीजमध्ये एखादा मसाला रेडी असतो, जसं की खोबरं, लसूण, आलं याची पेस्ट केलेली असेल किंवा फॉर एक्झाम्पल आज माझ्याकडे सावजीचा मसाला थोडासा शिल्लक आहे, तर मी हमखास चकुल्यांचा बेत करते. का तर माहिती आहे, अहो पटकन होतं स्वयंपाक, शॉर्टकट. आणि तो मसालाही मार्गी लागतो ना मग. अद्रक लसणाची पेस्ट ही अशा पद्धतीने मी करून ठेवलेली आहे. तर या पद्धतीनं आज या चकुल्या बनत आहेत. म्हणजे मी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवते. जसं की तुम्ही पाहिलं आहे की लाल तिखटातल्या, हिरवी मिरची वापरलेला, गुजराती स्टाईल दाल ढोकला वगैरे. आणि तसाही खूपच टेस्टी होतो. प्रितिशला तसा आवडतो. पण आज ऑप्शन नाही आहे. मला हा मसाला संपवायचा आहे सावजीचा आणि म्हणूनच हे सगळं सुरू आहे. त्यातल्या त्यात मी आता लाडवांचा घाट हा स्वयंपाकाच्या वेळी घातलेला आहे. खरं तर दिवसभरात खरंच मला वेळ नव्हता म्हणून म्हटलं चला करून घेऊया. काही नाही, चकुल्यांना वेळ कमी लागतो तर उरलेला वेळ आहे त्यामध्ये लाडू करून घेऊया. तर बघा मैत्रिणीशी गप्पा मारत मारत या चकुल्या माझ्या सुरू आहेत. Forgot how to fix myself. They say that time is free. Then why? सावजी चकुल्या कशा झालेत? लय भारी. मी मध्येच उठून मला आठवलं की यार कशा झालेत दाखवलंच नाही. आज थोडंसं ग्रेव्ही कमी आहे नाही. पण अशा ना खूप टेस्टी लागतात. मस्त झालेत ना. आणि हे माझं ताट खूप यम्मी झालेत. म्हणजे आयडिया चांगली आहे. जेव्हा केव्हा सावजी बनवतो ना आपण, मसाला जास्तीचा बनवून ठेवायचा आठवडाभरासाठी आणि पुन्हा आठवडाभर सावजी 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 करायचं. हल्ली ना मला एक सतत कॉमेंट येते की तू हॉब क्लीन कसा करते दाखव. तर सिफ यूज करते मी ओट्यासाठी, हॉबसाठी आणि मायक्रो फायबर टॉवेल. हे टॉवेल खूप महत्त्वाचे आहेत आणि ते कोरडे नाही फिरवत. तर ओले करायचे, सिफ वापरायचं आणि हॉबवरचे सगळे स्टँड बाजूला काढते आणि छानपैकी त्या मायक्रो फायबर टॉवेलनी नळाखाली टॉवेल भिजवून म्हणजे पिळून व्यवस्थित सगळं पुसून घेते. बरं, या पुढचं आता मी शेअर करते. हे डाग दिसते तर हे असे ना काही डाग पडतात कॉर्ड्सला. आता हे टेक्स्चर आहे त्याचं, हे ओरिजिनल आहे. हा डाग आहे, हा डाग आहे. हं? हे असे डाग इकडे एवढेच आहेत, इकडे जास्त नाही आहेत. आता हे सारं मी क्लीन केलं. आणि हा जो वर्किंग प्लॅटफॉर्म आहे हे बघा, दिसत आहेत तुम्हाला? इथे एक आहे हा आणि इथे लोखंडी भांडं ठेवल्यानंतर कवितानं हे काही लोखंडाचे गंजाचे उठलेत. हे बघा इथं पण. तर याला मी काय करते, चला दाखवते. भैया पावडर, ही मी सकाळपर्यंत आता ना स्प्रेड करून ठेवणार इथे. आणि सकाळी उठल्यानंतर हिरव्या घासणीने मी हे घासून घेते. तुम्हाला दाखवते उद्या पण सकाळी. हे सगळे डाग निघून गेलेले असतात. एवढी छान आहे ही पावडर. ही पावडर आयुष्यामध्ये येण्या अगोदर मी या ओट्याची खूप काळजी घ्यायची. खूप म्हणजे काळजी म्हणजे की त्यावरती मी काही पडू देत नव्हते बिलकुल. खूप असं कॉन्शियस राहून स्वयंपाक करावा लागायचा. पण आता मी बिनधास्त असते कारण मला माहिती आहे माझ्याकडे सोल्युशन आहे आता. बस. Forgot how to fix myself. They say that time is free.
ग्रीन कलरचीच घासणी वापरायची ज्यांच्या कोणाकडे हा असा व्हाईट कॉर्ड्स आहे. कारण जेव्हा आपण ब्लॅक तारेची घासणी यूज करतो ना तर तो ओटा काळा काळा होतो आणि स्क्रॅचेसही येतात. आणि जे काही गालाची घासणी आहे ब्लॅक कलरची तिने सुद्धा हा ओटा काळा काळा होतो. मी करून बघितलं आहे. तर ग्रीन कलरचीच घासणी यूज करायची आणि मस्त ही पावडर भैया पावडर वापरायची आणि बिनधास्त राहायचं. चला, तर हे होतं आजच्या दिवसभरातलं शेवटचं काम. आता 9:15 होत आहेत. बस आजचं काम आपण इथेच थांबूया आणि ब्लॉगही थांबूया. उद्या भेटेल पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.